मधले आम्ही वाघ आहोत आणि ज्ञाननिधीमधले भुजंग आहोत. काम क्रोध म्हणजे भुजंग, काम क्रोध म्हणजे वाघ. आणि भजन मार्ग जो ज्या भजनातनं परमात्मा प्रगट व्हावा तिथे काम क्रोध मांग म्हणून काम करतात, तुमच्या जीवात्म्याला आत्मरूप होऊ देत नाहीत. आणि ज्या विषयातून परमात्मा प्रगट व्हायचा, जे विषय तुम्हाला नरकात नेतात ते विषय स्वर्गात देखील नेतात. विषय तो त्यांचा झाला नारायण. अहंकार विसरावा लागतो. नारायण रूप होण्याच्या कला तुम्हाला सांगितलेल्या आहेत, माहिती आहेत. आणि त्या नाही केल्या आणि कामक्रोध जर उसळले तर तुम्ही झाले. अन्न भगवंताचा प्रसाद आहे आणि मी भक्षण करतो म्हटल्यानंतर जो भाव असतो, अन्न मी शिजवलंय आणि मी खातोय, माझ्या मालकीचं आहे, बनले तुम्ही वाघ. परमात्मा नाही प्रगट. म्हणून भजन मार्गामधला मांग तुमचा अहंकार आहे, जे आज सर्व दूर दिसतं. हे देह दुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोड, यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी. हे देह दुर्गीचे धोंड, हे काम क्रोध देहरूपी डोंगरी किल्ल्यावरील भले मोठे दगड आहेत. दगड आहेत कामक्रोध. हा देह आहे आणि ह्या डोक्यावर दगड ठेवला तर चालतो का हो? भला मोठा दगड ठेवला डोक्यावर चालतं का? नाही चालत. पाठीवर 1 क्विंटल ओझं चालेल, पण डोक्यावर 1 क्विंटल ओझं चालतं का? नाही चालणार. म्हणून हे काम आणि क्रोध, देह जसा नष्ट होईल आपला, तसं काम आणि क्रोध देहाला नष्ट करतात, तुम्हाला जाळतात. क्रोध आपण दुसऱ्यावर क्रोध करतो. नवऱ्याने बायकोवर क्रोध केला किंवा बायकोनी नवऱ्यावर समजा राग आला, नवऱ्याला जाळलं का? मी माझ्या बायकोवर क्रोध केला, रागावलं असं समजा, कांता सोमानीवर, ती जळाली का? ती म्हणते हे मी मोजत नाही अशा क्रोधाला आणि अशा क्रोधी माणसाला. त्या खात बसतात आणि मी जळतो आतून. क्रोध दुसऱ्याला जाळीत नाही, स्वतःला जाळतो. राग स्वतःला जाळत असतो, दुसऱ्याला नाही जाळत. स्वतः जळतो. हेमोग्लोबिन कमी बायांचं होण्याचं कारण कामी क्रोधी लालची सारखं हेमोग्लोबिन कमी होत असेल. समजावं आम्ही जळतोय आतून. हे देह दुर्गीचे धोंड, म्हणून देहावरचे हे धोंड आहे, देह खलास करायला आलेले आहेत. काम आणि क्रोध देहाला जाळून टाकणार. हे पा, काम आणि क्रोध शरीराला स्मशानात एकदाच जाळल्या जातं, पण काम आणि क्रोध तुम्हाला रोज जाळतात, रोज जाळतात आणि आपण रोज मरतो. काम आणि क्रोधाने रोज मरतो आपण, रोज आपला मृत्यू आहे. इंद्रिय ग्रामीचे कोंड, हे निरनिराळे इंद्रियांचे गावाचे तट आहेत. यांचे सहयोगी मोहाळ, राग, द्वेष, अविद्या, अभिनिवेश, अस्मिता, अपयश, दारिद्र्य यांनी जगावर बंड पुकारले आहेत. हे देह दुर्गीचे धोंड, हे देह जाळणारे आहेत, तुम्हाला नष्ट करणारे आहेत. आता सांगितलं देह कसा जळतो. इंद्रिय ग्रामीचे कोंड, इंद्रियाच्या गावावर लागलेले हे मोठे दरवाजे आहेत. झडप
शिळा. म्हणजे इंद्रियामधून जी चेतना शक्ती आतमध्ये जायला पाहिजे तिथे लॉकअप होऊन जाते, खट जात नाही ईश्वराकडे. आत जायला पाहिजे त्या मार्गात बसून जातात, आतमध्ये जाऊच देत नाहीत. यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी. व्यामोहाधिक बंड. व्यामोह, व्यामोह मोह शब्द आहे आणि व्योम शब्द आहे. याच्यामध्ये काय काय येतं? मोह येतो, राग येतो, द्वेष येतो, अविद्या, अभिनिवेश, अस्मिता, अपयश आणि दारिद्र्य. इतक्या गोष्टी आपण विकत घेतो काम आणि क्रोध असेल. आता ज्या बायांना, ज्या पुरुषांना, ज्या पोरांना, ज्या पोरींना काम क्रोध यांनी भेडसवलं असेल, त्यांच्यामध्ये काय काय निर्माण होतं? पुन्हा मोह होतो. लव्ह मॅरेज हा मोहाचा प्रकार आहे. लोभ मोहाचा प्रकार आहे. राग, द्वेष, अविद्या, अभिनिवेश, अस्मिता, उगीच ताठ. फर्स्ट क्लास आलेलं पोरग ताबडतोब ओळखू येतो, असं फुगत छाती चालत असत. अपयश, दारिद्र्य यांनी बंड पुकारले आहेत. खान आहे, यांच्याकडे सगळं येतं. त्याची पिलावळे पाही. हे पा, ज्या वेळेस एखादं लग्न झालेलं दत्तक घेतला, लग्न झालेलं पोरग दत्तक घेतलं, काय काय येतं त्याचं? त्याची आई वडील, त्याची बायको आणि त्याला झालेले सगळे पोर, सगळे दत्तक येतात. तसं काम क्रोध एकटी येत नाहीत, त्यांचे नातू पंतू सगळे येतात. ते कोणती पिलावळ ती? अस्मिता, अविद्या, द्वेष, अभिनिवेश, दारिद्र्य सगळे येतात. ते सगळे दोस्त मंडळी येतात. जगावरी आणि जगावर राज्य करतात. त्यालाच तर कलियुग म्हणतात. हीच माणसं कलियुग प्रधान असतात. हे रजोगुण माणसांचे समूळ असुरियेचे धायपणयांचे अविद्या केले. हे चळवळे बंडाळ कार्य मनाच्या ठिकाणी असलेल्या रजोगुणाचे आहे. हे मुळापासून आसुरी संपत्तीचे आहेत. याचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. आता भगवान ज्ञानेश्वर सायन्स सांगतात, विज्ञान सांगतात. आता विज्ञानाकडे वळलेले आहे. का काम निर्माण होतो? का क्रोध निर्माण होतो? का द्वेष निर्माण होतो? का विद्या निर्माण होते? काही पिलावळ निर्माण होते? ऑल गुटखा कंपनी एक असते पहा, एक नाटक कंपनी असते. गुटखा कंपनी एक दोस्त असतात, दारूबाज दोस्त असतात, अध्यात्माचेच रकमी दोस्त असतात. चांगल्या गोष्टीचे दोस्तानच नसतं. ते फार लवकर एक दुसऱ्याला ओळखतात. तमाखूवाले एकदा असं फक्त असं केलं की बाकीचे सगळे तमाखूवाले येऊन तुम्ही कुठले, आम्ही कुठले सुरू होतात. पण आध्यात्मिकला कोणी विचारत नाही. हे रजोगुण माणसांचे का निर्माण होतात? राग, द्वेष, अस्मिता, लोभ, मद, मोह, मत्सर, काम. काय इच्छा निर्माण होतात? का लोभ निर्माण होतो? त्याचं कारण रजोगुणामध्ये आहे. आणि मनामध्ये दडलेल्या रजोगुणामध्ये. रजोगुण लाल रंग रक्तामधला, काळा रंग म्हणजे तमोगुण आणि पांढरा रंग म्हणजे सत्वगुण. रक्तामध्ये ज्यावेळेस लाल रंग असतो त्यावेळेस रजोगुण असतो. आणि रजोगुणाचं महत्त्व म्हणजे चंचलता, चळवळेपणा, वळवळेपणा. आता मुलगा
कसा ओळखावा रजोगुणी आहे, तमोगुणी आहे की सत्वगुणी आहे? आता रक्त काढू देत नाही आणि त्याला पाहायचं असतं कसं आहे. पहा बरं का, तुम्हाला सगळं सत्वगुणाची लक्षणं दासबोधामध्ये पहा, रजोगुणाचे पहा आणि तमोगुणाचे पहा. दासबोध मी घेत होतो त्यावेळेस सगळे वर्णन होते. आता रजोगुण असेल, खूप मोठे वर्णन आहेत, मी सांगत नाही, पण चळवळेपणा हे त्याच्यातलं प्रमुख आहे. आता काही पोरं बसतच नाहीत असे, चालूच असतं. पुस्तक जरी घेतलं चळवळ वळ 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 एकत्र नाही, चालूच असतं. काही बाया अशा पहा, तिच्याकडे पाहिजे, तिच्या तोंडाकडे पाहिजे, मग हिच्या तोंडाकडे पाहिजे, ते माझ्याकडे पाहतात तर ही तिच्याकडे पाहते, कशी पाहिली कशी पाहिली, वळ 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 करतात, चालूच असतं. चळवळेपणा, त्याचं कारण मन चंचल असतं, मन स्थिर नसतं. एका गोष्टीवर ते मन स्थिर नसणं म्हणजे चंचलता, म्हणजे रजोगुण. पोराचं लक्ष अभ्यासाचं पुस्तक पाहिलं की पिक्चरकडे जातं. ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे तिथे न झालं, दुसरीकडे ते वळलं की ती चंचलता असते. म्हणून आई वडिलांना फार वाटतं मुलगा आणि मुलगी अभ्यास करायला. मग नवरात्र आली की 108 फेऱ्या ती पोरगी मारते. जी पोरी 108 फेऱ्या मारते ती चंचल मनाची आहे, तिचा अभ्यास झालेला नाही, ते नोंदून घ्यावं. जी परफेक्ट अभ्यास करते ती 108 फेऱ्याच मारीत नाही, दुरून नमस्कार करील, फार झालं भगवंताला. लक्षात घ्या. म्हणून चंचलता हे मनाचं लक्षण आहे. एका ठिकाणी बसवतच नाही, एका ठिकाणी न बसणं आणि एका ठिकाणी लक्ष न केंद्रित होणं, मनाची चंचलता. किती वेळ थांबायचं नाही, लगेच. आणि ही जी मनाची चंचलता आहे हे रजोगुण आपल्या रक्तामध्ये आहेत, याची खूण आहे. अभ्यास वाचलं की लगेच विसरायचं, लक्षातही राहायचं नाही, कारण मन कॉन्सन्ट्रेटच होत नाही. आणि शरीर देखील हललं पाहिजे. हां, दोन गोष्टीमधला फरक आहे. जसे मी ती पतिव्रता म्हणलं ना, ती हलवायली की वाटलं पतिव्रता आहे. फार जड माणूस असला की आपल्याला समाधीस्थ वाटतं, तसं नाही आहे. ते बुद्धू आहे. खूप खाल्ल्यानंतर माणसं जड होतात. हा, ह्या तर चंचल रहित दिसायला आहे, बहुतेक पोहोचले हे. अरे हात उचलत नाही, पाय उचलत नाही, उचलायला 2 माणसं लागतात. हे समाधीस्थ आहेत का? आळस, आळस देखील समाधीस्थ अवस्थेसारखा वाटतो. जडत्व समाधीस्थ अवस्थेसारखं वाटतं आणि बुद्धी जड समाधीस्थ अवस्थेसारखं वाटणं, त्याच्यातला फरक कळायला पाहिजे. जशी आपल्याला आलेली ताप हा योगाग्नी आहे की ताप आहे, भोगाग्नी आहे का ताप आहे का आपला योगाग्नी आहे, फरक कळायला पाहिजे. कळतच नाही, बुद्धू आहेत, जडत्व आहे. आपल्याला विचारतात, पहा बरं ताप आहे का योगाग्नी, अरे तुला कळत नाही का? घुसतच नाही मेंदूमध्ये, जडत्व आहे, तमोगुणी आहेत. काही ना अनुभव जरी आला, अरे शरीर हललं ना, मला कळालं नाही, कारण इतके जड भरत आहेत हे, हल्लं तरी यांना कळत नाही. मुडकं गेलं ना खाली, आता तुम्हाला वाटतं बाबा हो गेलं होतं, पण मला नाही कळालं. तमोगुणी आहेत, काहीच कळत नाही. पाकिट चोरलं तरी यांचं कळत नाही. पाकिट गेलं, आपल्याला वाटतं देहभाव बहुतेक गेलेलं आहे, काही नाही, जडत्व आहे, काही नाही, बुद्धू आहेत. हे रजो गुणमानसाचे
रजोगुण आहे, कॉन्सन्ट्रेट होत नाहीत. खाली पाहतील, वर पाहतील, इकडे पाहतील, तिकडे पाहतील, वर पाहतील, पंखा पाहतील, इकडे लक्ष जाईल, मग पंख्याकडे जाईल, मग त्या ढेकणाकडे जाईल, काय कशाकडे जाईल, झुरळाकडे जाईल, अज्ञानेश्वरी सोडून सगळीकडे फिरेल. हे रजोगुण मानसांचे चंचलत्व समूळ आसुरीयेचे. हे बंडाळ कार्य मनाच्या ठिकाणी असलेल्या रजोगुणांचे आहे. आणि मन चंचल ज्याचं असेल त्याच्यामध्येच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, असूया, अस्मिता, अभिनिवेश सगळं घुसतं आहे. एंट्रन्स एक्झामिनेशन. मन चंचल म्हणजे एंट्रन्स एक्झामिनेशनला पात्र झालं ते मन, मग एक 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 पिलावळ मध्ये येते. समूळासुरीयेचे. समूळ हे मुळापासून आसुरी संपत्तीचे आहेत. मन स्वतःच रजोद्भव म्हटलंय. रजापासून मनाची उत्पत्ती आहे आणि चंचलत्व मनाचं लक्षण आहे. आणि म्हणून समाधीमध्ये, ध्यानामध्ये मन संपलं पाहिजे. मनाचा मृत्यू म्हणजे समाधी. लक्षात घ्या, मनाचा मृत्यू म्हणजे समाधी. मनाचं अस्तित्व म्हणजे रजोगुण शिल्लक आहे. आणि हे रजोगुण मन असलं की सगळे येतात. ईर्ष्या, द्वेष, मद, मग तुम्ही महाराज असो की अजून कोणी असो. मुळापासून आसुरी संपत्तीचे आहेत. याचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. अविद्या आणि विद्या, रक्तातून विद्या निर्माण व्हायला पाहिजे. अविद्या गेली पाहिजे. अविद्या म्हणजे राग, द्वेष, मद, मोह, मत्सर ही सगळी अविद्याची पिलावळ आहे. ते रक्तात आहे. रक्तात तसे गुण आहेत. लोभाचे गुण रक्तात आहेत. त्याच्यामुळे तो रोग झालेत.